नमस्कार, जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण मांडवे या ठिकाणी आहोत. मांडवे या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत युवक आहेत. आपण युवकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्कार, आमच्या जनसत्ता आणि एक्सप्रेस न्यूजमध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. प्रथम आता एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, मांडवे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, कनेर पंचायत समिती गणामध्ये देखील. आता एकंदरीत या तुमच्या गावामध्ये कुणाची हवा आहे? भाजप, राष्ट्रवादी, कुणाची हवा आहे? तर सध्याला तर भाजपचीच हवा आहे. कारण का माहिती आहे का, भाजपचं म्हणजे आमदार रामभाऊ सातपुतेंचं गाव आहे आणि तालुक्यात बऱ्याच ठिकाणी रामभाऊ सातपुतेंनी विकास केला. मी मांडवे असं म्हणजे तालुक्यात सगळ्याच गावात विकास केला. त्यामुळे जनतेने ठरवलं आहे की आता विकास करणाऱ्याच्या पाठीमागे जायचं. त्यामुळे आता एकंदरीत भाजप पक्षाकडे जनता वळली आहे आणि 100% भाजपला जनता चांगला कौल देईल. आता इथं पण स्थानिकला राहुल मामा रुपनवर देखील त्यांच्या मिसेस या निवडणुकीत आहेत. तर त्यांचं देखील काम कसं आहे? राहुल रुपनवर यांनी सुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेलं आहे. राहुल रुपनवर यांना कधीही तरुण असेल किंवा म्हातारा असेल, कोणीही लहान मुलगा असेल, कधीही कॉल केला तर ते उचलतात आणि त्यांना सांगितलं नाही भावांपाशी जाण्या अगोदर त्यांना कॉल केला तर ते डायरेक्ट काम करतात. त्यामुळे रामभाऊ सातपुतेंच्या मार्गदर्शनाखाली राहुल रुपनवर यांनी चांगले मांडवे गावात तरुणांची कामं असतील तर कुणाचंही काम कधी अडकवलं नाही आणि भरपूर प्रमाणात कामं केलेत. त्यामुळे दुःखात राहुल रुपनवर हे येतात का? 100% राहुल रुपनवर यांनी बऱ्याच लोकांचे हॉस्पिटलची कामं केली होती. त्याच्यामुळे 100% मांडवे गावातील जनता राहुल रुपनवर यांच्या पाठीशी उभा आहे. ओके, तुम्ही काय सांगाल एकंदरीत आता या तुमच्या मांडवे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कनेर पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, कसं पाहता या निवडणुकीकडे युवक म्हणून काय वाटतं? या निवडणुकीत भाजप तर 100% लागणारच आहे, त्याची काही शंकाच नाही. पण जनतेचा कौल जो आहे तो भाजपलाच आहे. राहुल रुपनवरांचं काम कसं वाटतं तुम्हाला? काम तरुण असू द्या, युवक असू द्या, वृद्ध असू द्या, एका फोनमध्ये म्हणजे एक फोन केल्यानंतर फोन उचलणारच ते आणि ते काम करणार. काम कोणतंही असू द्या, तहसील कार्यालय असू द्या, पंचायत समिती असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, म्हणजे कुठलंही काम असू द्या. प्रामुख्याने म्हणजे तळागाळातल्या लोकांना तळागाळातल्या युवक असू द्या, कुणीही फोन करू द्या, फोन ते 100% उचलणार आणि काम होणारच. भावापाशी जाण्याच्या अगोदर जरी फोन केला राहुल मामाला तर ते काम होणारच. मग मांडवे गावामध्ये एकंदरीत रामभाऊ सातपुतेंचं देखील घर आहे. रामभाऊ सातपुतेंनी माळशिरस तालुक्याचा विकास करत असताना मांडवेमध्ये देखील काम केलंय का? हो, काम केलं. 50 फटा असू द्या, 51 फटा असू द्या, मांडवे गावाचा रोड असू द्या, गिरवी रोड असू द्या, हे सर्व रोड, हाय मास्ट असू द्या, लाईटची व्यवस्था असू द्या, DP असू द्या, कुठेही DP जळला फोन केला दुसऱ्या दिवशी 24 तासात DP येतोय. मग अजून काय कामं पाहिजे ती? म्हणजे एकंदरीत पूर्वी म्हणजे गेल्या 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मांडवे गावात अशा पद्धतीनं विकास झाला होता का? नाही, विकास हा म्हणजे इतक्या फास्ट कधीही झाला नव्हता आणि दुसऱ्यांच्या काळात होत सुद्धा नाही. मग आता मांडवे गावातील जनता कुणासोबत? भाजपसोबत आहे. हो, भाजपसोबत. आणि केंद्र सरकार, राज्य सरकार हे भाजपचं आहे. त्याच्यामुळे निधीला कुठलीही अडचण नाही. ही निधी ही म्हणजे असं भाजपकडून का नाही, निधी भरपूर येतोय. महत्त्वाचं नुसतं बोलायचं नाही बाबा मी ही करेन ती करेन, ते काम झालं पाहिजे. होण्याला महत्त्व आहे. नुसतं बोलून उपयोग होत नाही. बरोबर. तळागाळात तिथपर्यंत निधी पोचला पाहिजे, रोडचं काम झालं पाहिजे, तिथल्या व्यवस्था झाल्या पाहिजे, त्याला महत्त्व आहे. ओके, तुम्ही काय सांगा आता कुणाची हवा आहे? आता तर आता भाजपच आहे मांडव्यात तर. भाजप. हो, म्हणजे असं नाही की सत्ता नाही म्हणून बी. आता सत्तेत असो नाही तर नसो, पण आपलं काम होतं याला महत्त्व आहे. बरोबर. ते माझे आमदार रामभाऊकडनं सगळ्याला समजतेच. ते आता किती दिवस झालं म्हणजे सत्ता नसून सुद्धा कुठल्याही लोकांची समस्या असू द्या, छोटी मोठी कोणतीही समस्या असू द्या, तिथं गेली ती नाही झाली असं कधी झालंच नाही. ते एका फोनमध्ये काम होणारच. म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये कामाचा माणूस म्हणून रामभाऊ सातपुतेंना ओळखले जाते. कामाचा माणूस म्हणून रामभाऊ सातपुतेंकडे कसं पाहता तुम्ही? म्हणजे कोणतंही काम असू द्या, दवाखाना असू द्या, कोणाची कशाचंही काम असू द्या, कागदपत्राचं असू द्या, काय ते काम भावापर्यंत गेलं आणि ते नाही झालं असं कधी झालंच नाही. त्यामुळं माणूस म्हणून प्रत्येक माणसाच्या मनात काय आहे की आपलं काम झालं पाहिजे. मग ते सत्तेत असू किंवा नसू. आता जे लोक सत्तेत असून ते नुसतं पोकळ बोलत आहेत की आम्ही हे करू ते करू, पण ते काय होत नाही. कामं होते ती काय ते भाऊकडनं समजून घ्या. भाऊपर्यंत काम गेलं आणि ते नाही झालं असं कधी झालं नाही. मागच्या 5 वर्षात बी विकास बघितला. पाठीमागच्या 5 वर्षात झाली कामं? पाठीमागच्या 5 वर्षात म्हणजे सांगतोय काय तुम्हाला,
50 पट असू द्या, 51 पट असू द्या, मांडवे गाव, गिरवी रोड, हे सर्व कामं नाही ही पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालावधीत भरपूर कामं झाली ती. ही सत्ता आहे, परत ही दुसरी निवडून आल्यानंतर म्हणणार आमची सत्ताच नाही वर, आम्ही कुठनं निधी आणू. मग ती उपयोगच नाही ना. आता मतदान करताना व्यवस्थित केलं पाहिजे लोकांनी. म्हणजे सत्तेत असणाऱ्या सत्तेत लोकांना सतत जनतेने बी राहिलं जनतेनं राहिलं पाहिजे तरच आपला विकास आहे. पाहिजे. बरोबर. नाहीतर जनता दुसरीकडे जाऊन परत 5 वर्ष बघून उपयोग नाही त्याला. परत म्हणलं नाही पाहिजे याला आमची सत्ताच नाही वर. मग आताच विचार करताना लोकांनी थोडा विचार केला पाहिजे. याला जिकडं सत्ता आहे, वर केंद्रात आहे, राज्यात आहे, तिथंच आपण मतदान केलं पाहिजे. तरच आपल्याला भरपूर निधी येईल, कुठलीही कामं असू द्या विकास होईल आणि जनतेचा कौल ही भाजपलाच आहे. ओके.